अफगाणिस्तानात पुन्हा एकदा तालिबाननं सत्ता स्थापन केली आहे। अफगाणिस्तान सरकारनं तालिबान समोर गुडघे टेकले आहेत। सत्तांतरण केल्यानंतर अफगाणिस्तानचे राष्ट्रपती अशरफ घनी यांनी देखील देश सोडलाय। उपराष्ट्रपती अमरुल्ला सालेह यांनी अफगाणिस्तान सोडलंय। सध्या अफगाणिस्तानमध्ये भयानक चित्र आहे। तालिबानच्या वर्चस्वामुळे पुन्हा एकदा संकट निर्माण झालंय। देशातील नागरिक सामान न घेताच देश सोडून पळत असल्याचं चित्र दिसतंय। भारतावर सुद्धा याचे दूरगामी परिणाम होणार आहे। संपूर्ण जग चिंता व्यक्त करत असताना चीननं तालिबानकडे मैत्रीचा हात पुढे केलाय। संयुक्त राष्ट्र सुरक्षा राष्ट्र परिषदेनं तालिबानला संयम पाळण्याचं आवाहन केलंय। अफगाणिस्तानातली परिस्थिती ही शोकात्मक असल्याचं संयुक्त राष्ट्रानं सांगितलंय। यावरच आमचं आजचं जेम विशेष आहे। अफगाणिस्तानला तालिबान्यांचा विळखा सुरुवात करूया जेम विशेषला। मी मनोज भोर आपल्या सर्वांचं या कार्यक्रमात स्वागत करतो। या विशेष कार्यक्रमात नवी दिल्लीहून डॉक्टर अविनाश गोडबोले आहेत। आंतरराष्ट्रीय राजकारणाचे ते अभ्यासक आहेत, सहप्राध्यापक सुद्धा आहेत ओबी जिंदाल ग्लोबल विद्यापीठामध्ये। दुसरीकडे हेमंत महाजन निवृत्त ब्रिगेडियर हे सुद्धा जोडले गेले आहेत पुण्याहून। आणि कराचीहून चांद नवाब ज्येष्ठ पत्रकार हे सुद्धा जोडले गेले आहेत। खूप स्वागत आहे आपल्या तिघांचं सुद्धा या कार्यक्रमामध्ये। या तीन मान्यवरांसोबत आपण अफगाणिस्तानच्या मुद्द्यावर आपण विस्ताराने चर्चा करणार आहोत। पण त्या अगोदर पाहूया अफगाणिस्तान आणि तालिबान्यांच्या संदर्भातल्या महत्त्वाच्या बातम्या आणि महत्त्वाचे अपडेट। त्यानंतर आपण चर्चेला सुरुवात करूया। तालिबानने रविवारी राजधानी काबूलमध्ये प्रवेश केला। नागरिक पलायन करण्यासाठी विमानतळावर पोहोचत आहे। जीव वाचवण्यासाठी लोकांना अफगाणिस्तान सोडायचं आहे। अशा परिस्थितीत काबूलमधील हृदयद्रावक चित्र समोर आले। विमानातून लपून जात असताना 3 अफगाणी नागरिकांचा खाली पडून मृत्यू झाल्याचा व्हिडिओ सुद्धा समोर आलाय। सध्या अमेरिकन सैनिकांनी काबूल विमानतळाचा ताबा मिळवलाय। विमानतळावर सुरू असलेल्या गोळीबारात 10 जणांचा मृत्यू झालाय। अफगाणिस्तानची राजधानी काबूलमध्ये शिरकाव केल्यानंतर अमेरिकन दूतावासातील अधिकाऱ्यांना हेलिकॉप्टरच्या माध्यमातून सुरक्षितरित्या बाहेर काढण्यात आलं। काही अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना चिलखती एसयूव्ही वाहनातून विमानतळाच्या दिशेने सुद्धा नेण्यात आलं। अमेरिका सरकारच्या वतीनं याबाबत कोणतंही भाष्य करण्यात आलं नाही। काबूल शहराच्या बाहेर तालिबानी फौजा दाखल झाल्याचं समोर आल्यानंतर अनेक देशांच्या दूतावास आणि कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेबाबत चिंता व्यक्त होऊ लागली आहे। अमेरिकन दूतावासाच्या कार्यालयाजवळ धूर दिसून आला। अमेरिकन राजनैतिक अधिकाऱ्यांनी काही संवेदनशील दस्तऐवज जाळले असल्याची माहिती पुढे आली आहे। काबूल काबीज केल्यानंतर तालिबाननं अफगाणिस्तानचा ताबा घेतला। दरम्यान तालिबानशी मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित करण्यास चीन तयार असल्याचं म्हटलं गेलं। चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्या हुआ चुनिंग यांनी पत्रकारांना सांगितलं की चीन अफगाणिस्तानच्या जनतेच्या अधिकाराचा आदर करतो आणि अफगाणिस्तानशी मैत्रीपूर्ण आणि सहकार्यपूर्ण संबंध विकसित करू इच्छितो। नागरिकांचं संरक्षण करणाऱ्या सरकारला पाठिंबा असल्याचं अमेरिकेनं म्हटलंय। तर अफगाणिस्तान संघर्षावर सध्या भारताची मूक भूमिका आहे। पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खाननं सुद्धा तालिबान्यांचं समर्थन केलं आहे। राष्ट्राध्यक्ष अशरफ घनी यांनी देशाबाहेर पलायन केल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे। दरम्यान तालिबान लवकरच काबूल येथील अध्यक्षीय प्रासादातून अफगाणिस्तानला पुन्हा इस्लामिक इमिरेट्स ऑफ अफगाणिस्तान जाहीर करणार आहे अशी माहिती एका अधिकाऱ्यानं दिली। तालिबान राजवटीची झलक दाखवणारे धक्कादायक चित्र रविवारी काबूलमध्ये पाहायला मिळाले। काबूलमधील मुख्य तुरुंग तालिबान्यांनी फोडलं आणि हजारो दहशतवाद्यांना तुरुंगातून पलायन सुद्धा केलं। या घटनेचा व्हिडिओ सामाजिक माध्यमांवर व्हायरल होतोय। तालिबान्यांनी अफगाणिस्तानचा ताबा घेतल्यानंतर आता तालिबानला नवा राष्ट्राध्यक्ष मिळणार आहे। तालिबानचा नेता असलेल्या
मुल्ला अब्दू गनी बरादरची राष्ट्राध्यक्षपदी निवड होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पाहूया कोण आहे मुल्ला बरादर आणि त्यानंतर आपण चर्चेला सुरुवात करणार आहोत. 1968 साली मुल्ला बरादरचा जन्म कंदहारमध्ये झाला होता. मुल्ला अब्दुल गनी बरादर असं त्याचं नाव आहे. तालिबानची स्थापना करण्याचं श्रेय मुल्ला ओमरसह बरादरकडे सुद्धा तितकंच जात. मुल्ला बरादर तालिबानच्या राजकीय विंगचा प्रमुख सुद्धा आहे. दोह्यात झालेल्या आंतरराष्ट्रीय चर्चेत बरादरची महत्वाची भूमिका होती. 2010 साली बरादरला कराचीत अटक करण्यात आली. अमेरिकेच्या दबावानंतर 2018 मध्ये मुल्ला बरादरची सुटका सुद्धा करण्यात आली होती. पुन्हा एकदा सर्व मान्यवरांचं स्वागत आहे. डॉक्टर अविनाश गोडबोले नवी दिल्लीहून आमच्यासोबत जोडले गेलेले आहेत, तर ब्रिगेडियर हेमंत महाजन पुण्याहून, चांद नवाब ज्येष्ठ पत्रकार आहेत कराचीहून आमच्यासोबत जोड़ले गेलेले. बहुत बहुत स्वागत है चांद नवाब जी. आपको हिंदी में ही सवाल पूछे जाएंगे ताकि आपका संवाद बदस्तूर जारी रहेगा इस चर्चा में. पहले सबसे बड़ा सवाल है कि ब्रिगेडियर हेमंत महाजन इनको, हेमंत महाजन जी, आता सध्या अफगाणिस्तानला वेढा घातलाय इतकंच आपण म्हणत असताना अफगाणिस्तानवर पूर्णपणे कब्जा हा तालिबान्यांनी केलाय. हे सगळं करत असताना तालिबान्यांच्या भूमिकेमध्ये सुद्धा बदल होताना आपल्याला पाहायला मिळते. तर दुसरीकडे अमेरिकेची भूमिका ही अत्यंत संयमाची दिसते. ज्या अमेरिकेचं सैनिक इतके वर्ष अफगाणिस्तानमध्ये होतं आणि तालिबान्यांचा बिमोड ते करत होते आणि अफगाणिस्तान सरकारला मदत करत होते, त्यांची भूमिका मात्र आता आपल्याला फक्त त्यांचे नागरिक वाचवण्यापुरतीच दिसते. हेमंत महाजन जी. ओके, आपण जे ऑब्झर्वेशन केलं हे याच्यात पुष्कळ तथ्य आहे. सर्वात पहिले महत्वाचं की जे तालिबाननी अगदी 50-60 हजार सैनिकांच्या मदतीने पूर्ण अफगाणिस्तानवरती कब्जा केला, हे शक्य होईल का? कारण अफगाणिस्तानचं जे सैन्य होतं ते 3-3.5 लाख होतं. अत्याधुनिक शस्त्र त्यांच्याकडे होती. त्यांना म्हणजे इतके वर्ष ट्रेन केलं होतं. परंतु जे अफगाणिस्तानमध्ये घडलं ते युद्ध नव्हतं, मानसिक युद्धाच्या द्वारे या 50-60 हजार तालिबान्यांनी या 3-3.5 लाख अफगाणिस्तान सैन्याचा पराभव केला. म्हणजे त्यांनी फक्त मानसिक युद्ध केलं आणि यांनी आपली शस्त्र टाकून हे सगळे ते पळून गेले. आणि अदरवाईज म्हटलं तर एवढे 20-21 मोठी शहरं आहेत, एवढा प्रचंड भाग आहे, ज्याला थोडस लष्करी ज्ञान आहे त्याला कळू शकेल की असा कॅम्पेन अनेक वर्ष चालला होता. आणि अमेरिकेला वाटत होतं की कमीत कमी जी मोठी शहरं आहेत ती आपल्याकडे राहतील आणि केवळ जे कंट्री साईड आहे, म्हणजे जे आजूबाजूची खेडी आहेत किंवा वस्त्या आहेत त्याच्यावरती तालिबानचं राज्य होईल. परंतु त्यांचं ते अप्रिसिएशन, त्यांची असेसमेंट पूर्णपणे चुकली आणि तालिबान न लढता सत्तेमध्ये आलं. आणि जसं आपण आता म्हटलं की अफगाणिस्तान आता जी सध्या भूमिका जी अमेरिकेची आहे ती केवळ नागरिक वाचवण्याची आहे. तर हे असं अमेरिकेने का केलं? याला कारण अनेक आहेत. कारण आहेत की त्यांचे पैसे खूप जास्त खर्च होत होते. त्यांचे 2-2.5 हजार सैनिक मारले गेले होते. त्यांचे प्रायव्हेट कॉन्ट्रॅक्टर्स अजून 2,000 मारले गेले होते. त्यांना हे व्हिएतनाम सारखं न परवडणारं युद्ध होतं. आणि त्यांना दुसरं मुख्य की त्यांना आपलं सामर्थ्य आता चीनच्या विरोधात साऊथ चायना समुद्रामध्ये एकत्रित करायचं आहे, असं काही तज्ञांचा एक अगदी 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 हेमंत महाजन, मी अविनाश गोडबोले यांच्याकडे जाणार हो आणि पुन्हा तुमच्याकडे येईलच. डॉक्टर अविनाश गोडबोले, अमेरिकेनं आपली अत्यंत संयमाची भूमिका बाळगली आहे आणि त्याचं कारण नेमकं हेमंत महाजन यांनी सांगितलं असताना चीननं मात्र मैत्रीसाठी हात तालिबान्यांपुढे हा पसरलाय किंवा तसं आमंत्रण दिलाय. मुळात चीनच्या सरकारसोबत तालिबान्यांचे प्रतिनिधी तिथे बातचीत करत होते, त्यांचा संपर्क जारी होता. अत्यंत मोठी गुंतवणूक ही अफगाणिस्तानमध्ये चीनची आहे. भारताने त्याची सुरुवात केली होती, पण याच्या पलीकडे जाऊन आणखी काही तालिबान्यांपासून चीनला धोका आहे का? आणि म्हणून त्यांनी आम्ही खास करून शिंजियांग या प्रांतामध्ये एक संपूर्ण पूर्व तुर्किस्तान निर्माण करण्याचं सुद्धा सुरू आणि त्याचा त्रास सुद्धा चीनला होतो. अशी काही वेगळी कारण आहेत का म्हणून चीननं मैत्रीपूर्ण हात असा पुढे केलेला आहे? या प्रश्नाची खरं तर 3 उत्तरं आहेत. याचं पहिलं उत्तर म्हणजे चीनची सत्ता.
चीन आता स्वतःला आंतरराष्ट्रीय समुदायात एक रूल निर्माण करणारा असा देश मानतो. म्हणजे वेस्टर्न पाश्चिमात्य जगाने तयार केलेले रूल फक्त फॉलो न करता ते नवीन रूल त्याला निर्माण करायचे. आणि जे रोनाल्ड रिगनचं चित्र होतं 1983-84 मध्ये 83-84 मध्ये तालिबान सोबत, आणि त्यांनी फ्रीडम फायटर्स स्वातंत्र्य योद्धे असं म्हणलं होतं, त्याच भूमिकेमध्ये आज चीन आहे. त्यांची महासत्ता आहे, त्यांचे तिथे इंटरेस्ट आहे, जसं आपण म्हणत की ते त्यांचे इन्व्हेस्टमेंट्स आहेत. तर चीनची सत्ता आहे, त्या बेसिसवरती चीन आपले जे सेल्फिश स्वार्थी इंटरेस्ट आहेत त्याच्याकरता ते असं करतायत. आणि फक्त इन्व्हेस्टमेंट अफगाणिस्तान मधले नाहीत, म्हणजे हे एक महासत्ता ही एक पहिलं कारण आहे. दुसरं कारण म्हणजे चायना पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर, तिथले जे इन्व्हेस्टमेंट आहेत चीनचे, ते इन्व्हेस्टमेंट तालिबानकडून डिस्टर्ब होऊ नयेत. तिथले एनर्जी कॉरिडॉर्स आणि तिथले कॉपरचे कॉरिडॉर्स वगैरे ते डिस्टर्ब होऊ नयेत, हा एक त्यांचा दुसरा ऑब्जेक्टिव्ह आहे. म्हणजे आपण जसं म्हणलं की जे जेल काल तोडलं गेलं त्यात तेहरीक तालिबान पाकिस्तानचे अतिरेकी होते, आणि ते येत्या 15 दिवसामध्ये परत पाकिस्तानला पोहोचणार आणि तिथे त्यांची गतिविधी ऍक्टिव्हिटी सुरू होणार यात शंकाच नाही. आणि तिसरं जसं आपण म्हणलं की सिंगचियांग, आणि सिंगचियांग मधले जे उयगुर उठाव आणि तिथला जो थोडासा आतंकवाद आहे त्यांचाही कनेक्शन आहे तालिबानशी. ते त्याच रूटनी जात होते सिरिया मध्ये वगैरे, आणि ते संबंध तोडावे म्हणून चीन 2015 पासून प्रयत्नशील आहे. त्याच्यात त्यांना सक्सेस पण आहे मिळालेलं. तर त्या बेसिसवरतीच त्यांची आताची अग्रीमेंट्स आहेत. अगदी म्हणजे मी चांद नवाब यांच्याकडे जातो. डॉक्टर ट्रान्झॅक्शन अविनाश गोडबोले मी आमच्यासोबत पुन्हा एकदा मी तुमच्यासोबत संवाद या मुद्द्यावर साधणार आहे, तो सुरूच राहणार है. चांद नवाब जी, बहुत स्वागत है इस प्रोग्राम में आपका. पाकिस्तान के प्रधानमंत्री इमरान खान ने यह कहा है कि तालिबान को हमारा पूरी तरीके से समर्थन है, जबकि चीन ने भी यही कहा है. भारत ने अभी तक कोई भी अपनी भूमिका साफ नहीं की है. सवाल यह है कि जब तमाम दुनिया ये सब चिंता कर रही है कि तालिबान को किस तरीके से समर्थन दिया जाए, ऐसे में इमरान खान का समर्थन देना, इस पर तो कोई आश्चर्य नहीं जताया जा रहा है. लेकिन फिलहाल पाकिस्तान की भूमिका क्या है? पाकिस्तान और अफगानिस्तान के बीच में जो दोस्ताना संबंध था, वहां कोई प्रतिक्रिया आपको दिख रही है लोगों की, या पत्रकारों में, या इलीट क्लास में? जी मनोज भाई, पहले तो अस्सलाम वालेकुम, नमस्कार. मैं बता दूं कि दुनिया एक पेज पर है अफगानी मसले पर, कि वहां ताकत के जरिए नहीं, अमन के जरिए, मुज़ाकरात के जरिए जो है अमन कायम हो सकता है. हमारे प्रधानमंत्री वजीर आजम इमरान खान ने जो खारजा पॉलिसी है उसको दुनिया ने माना है, तस्लीम किया है. और दूसरी तरफ पूरी दुनिया एक पिच पर है, लेकिन भारत जो है पता नहीं क्यों रोड़े अटका रहा है. मैं बताते चलूं, अक़वाम मुत्तहिदा के मुताबिक पाकिस्तान में समंदर है और अफगानिस्तान से बॉर्डर मिलता है, सरहदें मिलती है. अक़वाम मुताबिक पाकिस्तान अफगानिस्तान को समंदरी रास्ता से दे सकता है. पड़ोसी मुल्क है, भारत की ना सरहदें मिलती है ना समंदर मिलता है. फिर वो फुप्पा या खालू क्यों बन रहा है अफगानिस्तान के मसले में? तमाम जो है दुनिया एक पिच पर है, सिर्फ भारत है. आपके जो मैं बताता चलूं कि जो 15 अगस्त आपका नेशनल डे था, आप समेत तमाम लोग, मनोज भाई, प्रधानमंत्री आपका जो वजीर आजम है भारत के, उनको कह रहे थे कि सीख लो खारजा पॉलिसी वजीर आजम इमरान खान से, पाकिस्तान से. उनकी पॉलिसियों को जो है, खारजा पॉलिसियों को इमरान खान को पूरी दुनिया चरा रही है. अमेरिका को कहा, लेकिन पाकिस्तान की क्या ये मजबूरी थी? पाकिस्तान के वजीर आलम की क्या ये मजबूरी है कि उन्होंने तालिबान को सीधे तौर पर समर्थन दिया? उसके पहले हामिद करज़ई की सरकार थी, अब्दुल घनी की सरकार है. उन लोगों को अपना देश छोड़ के जाने पर मजबूर होना पड़ा. वो दोनों, मतलब पूर्व प्रमुख और अभी मौजूदा प्रमुख, दोनों अपना देश छोड़कर भाग गए. क्या अफगानिस्तान में तालिबान की सरकार संपूर्ण सुरक्षा ये वहां के नागरिकों को दे सकती है? इस पर कुछ प्रधानमंत्री कहते हैं, वहां उस मुद्दे पर कोई रवैया है? हालांकि शांति तो हम दोनों देशों में चाहते हैं, चाहे वो पाकिस्तान हो या अफगानिस्तान में हो, लेकिन मौजूदा हालात में वो दिख नहीं रहा है. लोग भाग रहे हैं अपना देश छोड़ के. देखिए मनोज भाई, मसला ये है कि जो वहां तालिबान है, पाकिस्तान हमेशा अमन का कायम करता है. भारत से भी पाकिस्तान ने अमन के लिए हाथ बढ़ाया, लेकिन 3 दफा भारत वहां से विड्रॉल हो गया. कश्मीर इश्यू पर सबसे पहले बता चलूं कि वहां जो तालिबान है
वो अवाम में कह रही है, तमाम लोगों को कह रही है, क्योंकि मॉडर्न और इस वक्त जो तालिबान है उनमें बड़ा फर्क है। हर किसी को मजहबी आजादी दे रहे हैं, सब कुछ दे रहे हैं, और पूरी दुनिया जो है अमन चाहती है, मुज़ाकरात के जरिए अफगानिस्तान का मसले का हल चाहती है। लेकिन वाहिद भारत है, वो अलग खड़ा हुआ है, पूरी दुनिया एक पिच पर है। पता नहीं भारत का क्या इन्वेस्टमेंट है वहां पे, ना उनकी आपकी भारत की सरहद मिलती है, ना कुछ मिलता है, ना कोई मजहबी वो है उनके साथ, कल्चर है। लेकिन एक पिच पर तमाम दुनिया भारत के अलावा इस वक्त भारत जो है चलिए अलग खड़ा चांद है। नवाब जी, आप जुड़े रहिए हमारे साथ में। फिर एक बार मैं अपने दूसरे मेहमान की तरफ रुख करता हूं। ताजं अपडेट असं आहे की संयुक्त सुरक्षा राष्ट्र परिषदेमध्ये भारतानं असं आवाहन केलंय किंवा त्यांनी असं आपलं एक मत व्यक्त केलंय की अफगाणिस्तानमध्ये स्थैर्य लाभावं, तिथल्या नागरिकांना सुरक्षा मिळावी, अमेरिकेचंही तेच म्हणणं होतं। अर्थात यापेक्षा आणखी काही वेगळी भूमिका भारताकडून खरंच अपेक्षित असताना भारतानं सुरुवातीला ही अपेक्षा जी व्यक्त केली ती सुद्धा रास्त आहे असं आपल्याला म्हणता येईल। डॉक्टर हेमंत महाजन, या सगळ्या मुद्द्यांवर आपण चर्चा करत असताना तालिबानच्या एकंदरीत विचारसरणीमध्ये किंवा आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये आपली सत्ता इथे स्थापन होत असताना आपला वेगळा चेहरा समोर यावा यासाठी तालिबान्यांची काही धडपड सुरू आहे का, आणि तशी ती सुरू आहे असं आपल्याला अनेक ठिकाणी दिसतं। आणि म्हणून आपण पाहिलं की मागून काही बातचीत भारतासोबत, चीन सोबत, पाकिस्तान सोबत, आणखी काही राष्ट्रांसोबत ही तालिबान्यांच्या प्रतिनिधींनी सुरू केली होती, ज्याला बॅकडोर बातचीत आपण कदाचित म्हणू शकतो। आपण मला विचारलं आहे की तालिबान गुड तालिबान झालेलं आहे आणि बॅड तालिबान कमी झालंय, अशा प्रकारची भाषा। पहिले मी थोडं भाष्य करू इच्छितो की आपण जे पाकिस्तानचे रिप्रेझेंटेटिव्ह बोलवले होते त्यांना जर त्यांचं बोलणं ऐकलं तर तुम्हाला वाटेल की किती चांगला देश आहे वगैरे। आपल्या माहिती करता की पाकिस्ताननी जवळजवळ 30 ते 40 हजार त्यांचे सैनिक, स्पेशल फोर्सेसचे सैनिक, SSG चे सैनिक हे अफगाणिस्तानमध्ये पाठवले होते तालिबान ड्रेसमध्ये। आपल्याला प्रश्न पडायला पाहिजे की 50-60 हजार तालिबाननी एवढ्या प्रचंड अफगाणिस्तानवरती हल्ला कसा केला, तर त्याचं जे नेतृत्व होतं तालिबानचं हे सगळे पाकिस्तानचे सैनिक, त्यांचे SSG वगैरे हे करत होते। कारण तालिबानी जरी चांगले लढवय्ये असले तरी पण त्यांना जे कन्व्हेन्शनल अटॅक्स असतात की समजा एका काबूलच्या शहराचं रक्षण करण्याला तिथे एक डिव्हिजन आहे, तिथे 20-25 हजार सैनिक आहेत, तर त्यांच्यावरती नुसतं AK-47 रायफलने फायर करून हल्ला करून ते जिंकता येत नाही। त्याकरता आपल्याला कन्व्हेन्शनल अटॅक किंवा पारंपरिक हल्ले जे युद्धामध्ये केले जातात, 1965च्या युद्धामध्ये आपण केले किंवा पण तुम्हाला म्हणायचं की सामरिक शस्त्र पुरवठा किंवा स्ट्रॅटेजिक अलायन्स ज्याला आपण म्हणतो तशा पद्धतीची काही रचना यात केली गेली होती का, आणि पाकिस्तान किंवा पाकिस्तानच्या भूमीवर जितक्या काही दहशतवादी संघटना आहेत त्यांची तालिबान्यांना मदत या सगळ्या दिवसांमध्ये मिळाली होती का? दहशतवाद्यांची मदत सोडा, पाकिस्तानी सैन्याची मदत होती। 30-40 हजार त्यांचे सैनिक तिथे होते, त्यांना शस्त्र पुरवठा होता। शस्त्र पुरवठ्यापेक्षा जास्त जे महत्वाचं असतं ते असतं अम्युनिशन पुरवठा। शस्त्र असलं की ते 20-25 वर्ष चालू राहतं, पण एक गोळी फायर केली। आपल्याला चांद नवाब यांना जोड़ून घेता येईल। चांद नवाब जी, ब्रिगेडियर, रिटायर्ड ब्रिगेडियर हेमंत महाजन कह रहे हैं कि तालिबान ने जिस कदर अफगानिस्तान सरकार पर हमला बोल दिया था, उस हमले में जो भी एम्यूनिशन थे, विस्फोटक थे और बाकी सारी चीजें ये पाकिस्तान के आर्मी ने मुहैया की थी। क्या इस बात में सच्चाई है? देखिए, पाकिस्तान हमेशा अमन की बात करता है, ताकत पे नहीं करता। भारत ने अफगानिस्तान की जमीन, बलूचिस्तान हमारे शहर में, कराची में दहशतगर्दी के लिए इस्तेमाल की, और अपना यादव पर जो है उसने कहा है कि भारत में दहशतगर्दी करता था। पाकिस्तान ये एमुनेशन आपका राह का मुसाद का तो हो सकता है, पाकिस्तान एमुनेशन अपना क्यों देगा? पाकिस्तान दुनिया के खित्ते में भारत के साथ भी अमन चाहता है, मोहब्बत चाहता है। ये एमुनेशन भारत तो छोड़ के आपका जो वहां पे इन्वेस्टमेंट थी, आप जो असला दे रहे थे, वो जो राह पाकिस्तान में दहशतगर्दी कर रहा था उसके लिए वो जमीन इस्तेमाल करते थे, आज अलग खड़ा है। और क्या अफगानिस्तान आपका फुप्पा है या फुप्पो है जो आपकी ना सर्दी मिलती है ना समंदर मिलता है? आप
अकेले खड़े। बार बार हमारे ये आप वजीर क्यों आज़म कह रहे हैं कि हमारे- अफगानिस्तान की जमीन भारत के किसी जमीन से मिलती नहीं है? सर, हालांकि पाक ऑक्युपाइड कश्मीर में शायद वो मिलती भी होगी, लेकिन अंतर्राष्ट्रीय राजनीति में कहीं ना कहीं दोनों देशों के संबंध आए और भारत ने भी अपनी एक योजना वहां शुरू की थी झज्जर के रास्ते, और वहां उस सड़क का निर्माण भी किया था। और भारत का ऐसा नहीं है चांद नवाब साहब कि भारत के भी कहीं इंफ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट के साथ में जुड़े होने के सबूत हम आपको दे सकते हैं। हम डॉक्टर अविनाश गोडबोले के साथ में जुड़ना चाहेंगे, उनको सवाल पूछेंगे, आपको आपके पास फिर एक बार आएंगे। डॉक्टर अविनाश गोडबोले, चीन, भारत, पाकिस्तान आणि रशिया आणि अमेरिका या राष्ट्रांच्या भूमिका अत्यंत महत्वाच्या ठरतायत. रशियाच्या भूमिकेसंदर्भात आपल्याला काही सांगता येईल का? अमेरिकेनं माघार का घेतली? आपल्या आपल्या नागरिकांना वाचवण्याची धडपड सुरू आहे. पण मला सांगा की तालिबानी जर वर्चस्व प्रस्थापित करून जर सरकार आता नवं स्थापन करत असतील, आणि आपण पाहिलंच की तालिबान्यांचा हा प्रमुख राष्ट्रप्रमुख सुद्धा होऊ शकतो, पण आंतरराष्ट्रीय राजकारणात जगाशी वेगवेगळ्या मोठ्या बलवान राष्ट्रांशी संबंध नव्यानं प्रस्थापित करत असताना खरंच तालिबान्यांना वेगळी स्ट्रॅटेजी तयार करावी लागेल का, आणि त्याचे संकेत द्यायला त्यांनी सुरुवात केली का? डॉक्टर गोडबोले. हा एक फार्स आहे, म्हणजे एक खोटी गोष्ट आहे की तालिबानांची एक वेगळी स्ट्रॅटेजी असेल आणि ते एक वेगळा चेहरा, ह्युमॅनिटेरियन चेहरा दाखवतील. म्हणजे ते हे जे पाकिस्तानी जर्नलिस्ट म्हणतात की तालिबान आणि अमन आणि शांती वगैरे हे सगळं आपण एका वाक्यात वापरूच शकत नाही. म्हणजे आजचीच इन्फॉर्मेशन अशी आहे की आज काबूल मधल्या 2 महिला जर्नलिस्टच्या घरी तालिबानी पोहोचले होते, आणि त्यातल्या एक जण अंडरग्राऊंड आहेत आणि एक मिसिंग आहेत. आणि हेच पुढे होत राहणार आहे काबूलमध्ये. तिथल्या शिक्षण संस्था, तिथल्या महिलांची एम्पॉवरमेंट करणारे गट, तिथले जर्नलिस्ट, तिथले डेव्हलपमेंट प्रोजेक्ट वरती काम करणारे लोक, यांचं नुकसान होत असणार आहे. युसुफ मलाला याला आपण अजूनही विसरलो नाही, आणि न भारताला कंदाहार विमान अपहरणाची अजूनही ते विस्मृतीत गेलेलं आहे. म्हणून संयुक्त सुरक्षा राष्ट्र परिषदेमध्ये महिलांच्या सुरक्षिततेबाबत चिंता व्यक्त करण्यात आली आहे, आणि हे ताजं अगदी आता ची ही सगळी पत्रकार परिषद म्हणा किंवा त्यांचं संबोधन हे अगदी ताजं आहे, काही तासांपूर्वीचं आहे. मुद्दा असा आहे की या सगळ्या अफगाणिस्तानमध्ये महिलांना रोजगार दिला जाईल, महिलांचं शिक्षण होईल, त्यांच्या नोकऱ्यांवर गदा येणार नाही असं म्हटलं जातंय. हे तालिबान्यांकडून वारंवार स्वतःचं प्रोजेक्शन अशा पद्धतीनं करण्याच्या मागे काही खूप मोठी ठोस रणनीती आहे का, व्यूहरचना आहे का, असं आपल्याला वाटतं? मला वाटतं ही भाषा फक्त पुढचे 2 ते 3 आठवडे टिकेल. जोपर्यंत अमेरिकन सोल्जर्स तिथे असतील तोपर्यंत ही शांतता, सौहार्द आणि एकदम चर्चेची जी भाषा आहे की आम्ही सर्व एथनिक लोकांना एकत्र घेऊन पुढे जाऊ आणि सगळ्यांची केअर करू, आणि त्यांचे आता एक आजपासून स्पोक्सपर्सन पण आपल्याला दिसतात, ही एक शॉर्ट टर्म लँग्वेज आहे. भविष्यात त्यांना मिळणारा आर्थिक सपोर्ट आणि इन्व्हेस्टमेंट्स आणि हे जे बुलेट्स आणि वेपन्स आहेत, जसं महाजन सर म्हणाले, हे पाकिस्तानच्या रूट मधनं, चीन मधनं येत राहणार आहे. आणि ते जोपर्यंत आहे तोपर्यंत नवीन तालिबान होऊ शकत नाही. पण मला सांगा, आंतरराष्ट्रीय दहशतवादाचा मुकाबला करताना वेगवेगळे राष्ट्र आपापली भूमिका सातत्यानं मांडत आहे. भारतानं तालिबान्यांना कधीही समर्थन दिलं नाही, पण आता सर्वच देशांच्या भूमिकेकडे एकमेकांचं लक्ष लागून राहिलं असताना भारताची भूमिका ही अत्यंत संयमाची आपल्याला दिसते. याचं नेमकं कारण काय असेल? कारण की आपला जो तालिबानशी जो डायलॉग किंवा चर्चा जी होती ती कधीही ओपन नव्हती, किंवा अशी चर्चा होतीये हे सरकारने मान्य पण केलं नव्हतं. त्याचबरोबरच जे ह्या पीसफुल डायलॉग म्हणजे आणि रियुनिफिकेशन आणि ह्या सेटलमेंटसाठी जे या 2 मुख्य चर्चा होत्या, ज्या US लेड आणि या रशिया लेड अशा, त्याच्यात पाकिस्तानचा मुख्य भाग असल्यामुळे त्यांनी भारताला दूर ठेवण्यासाठी नेहमीच प्रयत्न केले होते. इनफॅक्ट भारत दूर राहावा ही त्यांची प्री कंडिशन असायची नेहमीच. त्यामुळे आपल्या ह्याच्यात स्टेक होल्डर्स कमी होते, आणि म्हणूनच भारत आता याविषयी ओपनली बोलणार नाही. आणि आपला इतिहास IC-814चा इतिहास आणि हा सगळा इतिहास ओपन असताना, आणि काश्मीर मधला जो दहशतवाद आहे आणि त्यांचे अफगाण कनेक्शन्स माहिती असणं, म्हणजे सेम सोर्सेस आहेत जे इंडियात टेररिझम म्हणतात आणि जे काबूलमध्ये टेररिझम म्हणतात. म्हणजे हीच पाकिस्तानी सेना
अफगाण एअरफोर्सच्या विरुद्ध उभी होती तालिबानाच्या सपोर्टसाठी, आणि विदिन अफगाणिस्तान नॅशनल टेरिटरी त्यांनी अफगाणिस्तान एअरफोर्सला धमकी दिली. अगदी त्यामुळे आपण चर्चा कोणाची अगदी शेवटच्या करायची टप्प्यामध्ये डॉक्टर अविनाश गोडबोले पोहोचली असताना आपण पुन्हा एकदा हेमंत महाजन यांच्याकडे जाऊया. आंतरराष्ट्रीय दहशतवादाचा मुकाबला करताना भारताची भूमिका, अमेरिकेची भूमिका, रशियाची भूमिका आपण पाहिली आहे. जर हे म्हणतायत की तालिबानांचा हा नवा चेहरा फसवा असेल, तर अमेरिकेला आणि चीनला किंवा रशियाला, खास करून चीनला तर काही सोयीसुतक नसल्याचं दिसतंय, चीन आणि अमेरिका यांचंच आपलं शीतयुद्ध कायम आपल्याला पाहायला मिळतंय. तर वेगळी भूमिका मांडावी लागेल का जगातल्या राष्ट्रांना? कारण खूप अत्यंत वेगळ्या पद्धतीचं राज्य अस्तित्वात आणू पाहताय. 90च्या दशकामध्ये त्यांचं अफगाणिस्तानचं राज्य होतं, त्यावेळेला आपण तालिबान्यांनी काय केलं हे आपण जगानं पाहिलेलंच आहे. म्हणून सर्व जगामध्ये तालिबानी प्रवृत्तीचा माणूस आहे असं एक वाक्प्रचार हा वापरात येऊ लागला आणि मोठ्या प्रमाणात. असं आहे की तालिबानमुळे जगात दहशतवाद वाढेल का, तर थोडक्यात याचं उत्तर आहे की तालिबानचा विजय झालेला आहे. त्यामुळे जे जागतिक दहशतवादी गट आहे, अल कायदा आहे, आयसिस आहे, बोको हराम आहे, यांना असं वाटतं की आपल्याकडे जर इच्छाशक्ती असेल तर आपण महाशक्तींना सुद्धा हरवू शकतो. त्यामुळे सगळ्यांचं मनोबल वाढेल आणि आता हळूहळू जे तालिबानी आहे काही प्रमाणामध्ये इराक, इराण, सिरिया, आयसिसच्या बरोबर लढायला जातील, थोडेफार चीनच्या बाजूला पण जातील. आणि तुम्ही चीनचा मुद्दा कव्हर केला नाहीये, तुम्ही चीन विषयी इतरच बोलता आहात की चीन हे करते ते करते, परंतु एक असा विश्वास व्यक्त केला जातो की अफगाणिस्तानच्या दलदलीमध्ये चीन फसणार आहे. कारण अफगाणिस्तान जे आहे इट हॅज बीन अ स्मशान यार्ड ऑफ ग्रेट पॉवर्स. म्हणजे ती तिथे ग्रेट पॉवर्स, इंग्लंड 19व्या शतकामध्ये 1980 ते 90 मध्ये रशिया आणि आता अमेरिका यांची ही स्मशानभूमी आहे. आणि आता अजून एक ग्रेट पॉवर जी तिथे नाक खुपसायचा प्रयत्न करते चीन, आणि चीनला तिथून मिनरल्स काढायची आहेत, गॅस तेल काढायचं आहे, अजून पुष्कळ काही काही गोष्टी करायच्या आहेत. पाकिस्तानच्या मदतीने ते फसतील अशी एक अपेक्षा केली जाते. आणि असं चीनला असं वाटतं की आपल्याकडे असलेल्या अचाट संपत्तीचा वापर करून हे जे वॉरलॉर्ड्स आहेत, हे ट्रायबल वॉरलॉर्ड्स आहेत, त्यांना विकत घ्यावं आणि चायना पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉरला जोडावं, अफगाणिस्तानशी तिथून संबंध प्रस्थापित करावे, सेंट्रल एशियन रिपब्लिकशी. अगदी 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 हेमंत महाजन सर, अगदी अगदी तुम्ही खरं बोललाय. तेच गोडबोले म्हणाले की आंतरराष्ट्रीय राजकारणात महासत्ता म्हणून स्वतःचं नाव हे प्रस्थापित करण्याची जी चढाओढ सुरू आहे त्यात चीन खूप पुढे आहे आणि चीनचा तो प्रयत्न आहे. पण तरी अफगाणिस्तान पासून शिनचियान या भागातला धोका सुद्धा त्यांना असल्यामुळे कदाचित ते तालिबान्यांसमोर हात पुढे पसरू पाहतायत मैत्रीचा. अब आपने सुना ही होगा, शायद मराठी में चर्चा थी चांद नवाब जी, इसलिए आपको बाकी मुद्दे समझ में नहीं आ रहे होंगे, लेकिन इस एक मुद्दा बड़ा उभर कर आया चर्चा में कि तालिबान ने अफगानिस्तान पर आक्रमण करने के बाद में अपना अस्तित्व फिर एक बार बनाए रखने के बाद में क्या ऐसा ये कहा जा सकता है कि आतंकवाद को बढ़ावा दिया जाएगा? जो उनका चेहरा एक नरम दिल अभी दिख रहा है वो शायद वो नहीं रहेगा और फिर एक पुराने अपने स्वभाव पे वो उतर जाएगा और फिर एक बार हिंसा होगी और एम्यूनिशन और इसको बढ़ावा दिया जाएगा, या आतंकवादी संगठनों को बढ़ावा दिया जाए, या दोस्ती बढ़ाई जाएगी? चांद नवाब जी। देखें मैं फिर एक दफा कहूंगा कि वजीर आजम पाकिस्तान इमरान खान की खारजा पॉलिसी कि हम तमाम दुनिया जो है मुज़ाकरात के जरिए अमन चाहती है, अमन में बिल्कुल दहशतगर्दी नहीं चाहती, कोई भी नहीं चाहता। और पाकिस्तान क्या कहना चाहता है ये तो हमने देखा। आप बताइए पाकिस्तान में और कराची में बैठ के कि क्या आपको लगता है कि पाकिस्तान के जितने मधुर संबंध तालिबानियों के साथ में रहे, क्या तालिबान इतनी सुरक्षा अपने नागरिकों को देने के लिए सक्षम है? क्या वो देगी, या एक नया रूप तालिबानों का देखने को मिलेगा जो तमाम तरह के राष्ट्रों के साथ में संवाद कायम रखने की कोशिश कर सकता है? जी संक्षेप में बताइए। देखिए जब अफगानिस्तान में अमन कायम हो जाएगा, तमाम मसलक को आजादी होगी। तालिबान वहां ऐलान भी कर रही है कि हम तमाम मसलक को जो है खुली छूट देंगे और वहां बच्चों को तालीम दी जाएगी, महिलाओं को तालीम दी जाएगी। पूरी दुनिया मुज़ाकरात चाहती है, अमन चाहती है अफगानिस्तान में। सिर्फ अकेला भारत जो है वो रोड़े अटका रहा है, समझ नहीं आता चीन से क्यों खौफ है, पाकिस्तान से क्यों खौफ है। भारत के प्रधानमंत्री को शायद भारत के जो 16 तारीख को आपका नेशनल डे था, 15 तारीख को आपकी मीडिया ने पहली दफा
आपके प्रधानमंत्री भारत को कहा कि वजीर आजम इमरान खान पाकिस्तान से खारजा पॉलिसी सीख लो, क्योंकि अफगानिस्तान की खारजा पॉलिसी पाकिस्तान की खारजा पॉलिसी को दुनिया सहरा रही है। अमेरिका को कहा हम अपनी जमीन इस्तेमाल नहीं करने देंगे और मुज़ाकरात के जरिए ही अमन निकल सकता है, अफगानिस्तान का हल निकल सकता है। चलिए 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 चांद नवाब जी, हम ये देखना चाहते थे कि अफगानिस्तान में जो तालिबान की सत्ता आएगी वो क्या अमन शांति लेकर आएगी या फिर एक बार हिंसा पर तालिबानी ये उतर आएंगे। खूप सगळ्यांचे आभार, सगळ्यांचे धन्यवाद। या चर्चेमध्ये हेमंत महाजन, निवृत्त ब्रिगेडियर डॉक्टर अविनाश गोडबोले हे आंतरराष्ट्रीय राजकारणाचे अभ्यासक नवी दिल्लीहून आणि कराचीहून, चांद नवाब ज्येष्ठ पत्रकार या चर्चेमध्ये सहभागी झाले। वेगवेगळ्या मुद्द्यांवर विस्तारानं चर्चा करता आली अशी चर्चा पुन्हा एकदा आपण करण्याचा जरूर प्रयत्न करू। आता तर काबूलवर पूर्णपणे कब्जा हा तालिबान्यांनी मिळवलेला आहे। आणखी काय वाढून ठेवलाय, जगभराचं लक्ष लागलंय। संयुक्त सुरक्षा राष्ट्र परिषद सुद्धा तातडीनं बोलावली गेली आणि त्यात अफगाणिस्तान आणि तालिबान्यांच्या या मुद्द्यावर जोरदार तपशिलात मंथन झालं, चिंतन झालं। पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे धन्यवाद व्यक्त करतो आणि या कार्यक्रमात इथेच थांबतोय। आपण पाहत राहा ताज्या बातम्यांसाठी फक्त जय